तर आपण किल्ल्यात प्रवेश करणार आहे आता. तर आतमध्ये गेल्यावर सर्वात पहिलं आपल्याला दिसते महादेवाची पिंड. ओम नमः शिवाय. जुगातलं एकदम प्रॉपर असं स्ट्रक्चर आहे या मंदिराचं, बघू शकता. आणि ह्या बाजूला गेलं ना की उंच काढा आहे. कसे आहेत दरवाजे, खिडक्या. आणि परत अजून एक महादेवाची आणि नंदी महाराजांची इथं पिंड आहे. आणि हे माझे किटू आहे, किटू आणि किटूची मम्मी. हा, आणि हे उंच शिखर, ह्या उंच शिखरामुळेच या मंदिराचं नाव आहे शिखर शिंगणापूर. व्ह्यूचा आनंद घ्या, त्याच्यावर नीट लक्ष ठेवा. तर आपण मंदिराच्या चारी बाजूने फिरणारे मस्त मध्ये. ही मंदिराची मागील साईड आहे. आपण इथून आज जाणार परत. अशी प्रवास करायला अतिशय क्वालिटी विषय वाटतो. कसं आहे, एकदम डायरेक्ट जुन्या काळामध्ये एंट्री मारल्यागत वाटतंय. आणि इथून अशा खिडक्या येतात जिथून आपण सगळं काही बघू शकतो बाहेरचं. तर इथून आपल्याला मंदिरही दिसतंय महादेवाचं. इथून खालून मेन दरवाजा आहे वर यायचा. एकदम प्रॉपर आणि मजबूत स्ट्रक्चर आहे. खूप जुनं आहे, खूप खूप म्हणजे खूप आधीचं हे सगळं. खारुत आहे. आणि ह्या मंदिरात आतमध्ये, खूप आतमध्ये मोठे आहे हे मंदिर. आणि छोटीशी गुफा पण आहे. एक गुफा म्हणजे भुयारी मार्ग असल्यागत आहे इथं. आतमध्ये गेल्यावर अंधार होईल, काय दिसणार नाही. ओम नमः शिवाय. महादेवाची पिंड पण आहे. अतिशय इथं असा वास येतो थोडाफार, कारण की इथं वटवाघळं राहतात. इथं वटवाघळांचा वास आहे, त्यांचं इथं राहणीमान असतं. आणि इकडे आतमध्ये ती गुफा आहेत त्यांच्या. आणि इकडे सुद्धा आतमध्ये जाण्याची गरज नाही, कारण की खूपच ध्यान वास येतोय. आणि आपल्याकडे सध्या टॉर्च नाही. टॉर्च घेऊन आलो की आपण जाऊ शकतो. बॅटरी काहीतरी पाहिजे उजेडाला आपल्याला. तिनं बाहेर पडू आता. ओके, तर आपण इथंच थांबूया. किटो बाय बाय.